हे बघा, झुनूक जीनबद्दल बोलणं माझ्यासाठी एवढं काही महत्वाचं नाहीये. जर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये झुनूकला घ्यायच्या गोष्टी करत आहात तर तुम्ही कुठला तरी दुसऱ्या ऍक्ट्रेसला शोधा. मला समजा माहिती आहे की तू त्याला पसंत करतेस, तर प्रत्येक गोष्टीनं स्वतःच्या नाकावर ठेवायची गरज नाही आहे. आता त्याला पसंत करते, मग काय करू? त्याच्या समोर जाऊन लग्नासाठी विनंती करू का? मला तिला नाही भेटायचंय. तू जा आणि तिला गेटचा रस्ता दाखव. मी त्याला माझा मुलगा मानतच नाही. बरं, तुम्ही नका भेटू. मी भेटून येते त्यांना. आणि तुम्ही कुठेही नाही जाणार. मी नाही जाऊ देणार तुम्हाला, ठीक आहे? तुम्ही रडू नका. मी भेटून येते. तुम्ही इथेच थांबा. तुम्ही तुमच्या आईला तयार करा. जर त्यांना वाटलं तरच त्या तुमच्यासोबत जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमची मदत करावी, तर तुम्हाला मला हे सांगावं लागेल की तुम्ही त्यांना ओल्ड एज होममध्ये राहण्यासाठी कसं काय पाठवलं. माझी बायको आणि आईमध्ये खूप तू तू मिमी व्हायचं. त्या दोघांमध्ये कोणाला ना कोणाला वेगळं राहायचंच होतं. त्या दरम्यान माझी बायको प्रेग्नेंट होती. तिची इच्छा होती की आईनं घरचं सगळं काम सांभाळावं. आईकडून जेवढं होत होतं त्यापेक्षा ती जास्तच करत होती. पण माझ्या बायकोच्या अपेक्षा अजूनच वाढू लागल्या. तेव्हा आईने त्या घरात न राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग तुम्ही तुमच्या आईच्या मनातली इच्छा पूर्ण केलीत आणि त्यांना इथे आणून सोडलत. पण आपल्या पत्नीला हे नाही समजावलं की जे ती तिच्या सासू सोबत करतीये ते उद्या तिच्या सोबत होऊ शकतं. ती खूप मूर्ख आहे. मी तिला समजावून समजावून थकलोय. तर मग आता का आपल्या आईला घेऊन जाताय? हे बघा, मला कळतंय मी चूक केली आहे. मी त्यावेळी सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण सांभाळू नाही शकलो. तर तुम्हाला वाटते की आत्ता तुम्ही सगळं सांभाळू शकता? ॲक्च्युली माझ्या बायकोला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली आहे आणि मला काही कामासाठी बाहेर जायचं आहे. खुशीबरोबरच माझा एक 4 वर्षाचा मुलगा आहे. त्याला कोण सांभाळणार? तर ह्या सगळ्या कामासाठी तुम्ही कामवाली बाई का नाही ठेवत? किंवा तुम्हाला असं वाटतंय की ह्या सगळ्या कामासाठी तुमची आई ठीक आहे? हे बघा, मी तुम्हाला माफी मागतो. आम्ही कुठल्याही परिस्थितीत राहू, कुठल्याही परिस्थितीत जगू, पण एकदा प्लीज तुम्ही मला माझ्या आईला माफी मागण्याची संधी द्या. मी तुला माफ केलं, पण मी तुला हा अधिकार कधीच नाही देणार की तू मला आई म्हणावंस. आता तू जाऊ शकतोस. मॅडम, उद्या किती वाजता यायचं? 11 वाजता.
मी ऐकलं की आज कोणीतरी आलं होतं. हो, मग तुला मला सांगणं गरजेचं नाही वाटलं? तुम्ही निघून गेला होता म्हणून तुम्हाला सांगू नाही शकले. फोन तर केला असतास. प्रयत्न केला होता, पण तुमचा फोन स्विच ऑफ येत होता. कळू शकेल का की कोण होतं? माझ्या लहानपणीचा मित्र. लहानपणीचा मित्र आणि एवढ्या वर्षानंतर भेटायला आला होता. काही खास कारण? हो, कळू शकेल का? मला भेटणंच खास कारण होतं. ते 15 वर्षानंतर. बडबड बंद कर. मला काही इंटरेस्ट नाहीये कोण होता, काय करायला आला होता आणि काय पाहिजे होतं. हे घर माझं आहे म्हणून विचारलं मी. पण बस. आणि मला या बाबतीत चर्चा करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. हॅलो. हॅलो. इतक्या लवकर फोन करशील अशी मी अपेक्षा केली नव्हती. ते सकाळी तुमच्याशी बोलणं झालं होतं ना, तर तेव्हापासून आईसुद्धा मागेच लागली आहे की तुमच्याशी बोलायचं म्हणून. पण तुम्ही दिवसा बिझी असता ना, म्हणून फोन नाही लावून दिला. आता आई इथेच उभी आहे माझ्याजवळ, तुम्ही बोलून घ्या ना. ठीक आहे. कसा आहेस बाळा? प्रणाम काकी. मी अगदी ठीक आहे. सुखी राहा. भोले बाबांची कृपा तुझ्यावर सदैव असो. अरे मी केव्हापासून हिला सांगते आहे की मला फोन लावून दे, पण ही माझं म्हणणं तर अजिबातच ऐकत नाही. आता जाऊन फोन लावून दिला मला. काकी, तुम्हाला जेव्हा कधी इच्छा होईल तेव्हा मला फोन करत जा. मी कधीही तुमचा फोन रिसीव्ह करायला तयार आहे. अरे बाळा, हा तुझा मोठेपणा आहे. मला माहिती आहे की तुला खूप कामं असतात. मला ऐकून खूप बरं वाटलं की तू अनुदामिनीला भेटलास. खूप छान वाटलं मला काकी. ती जराही नाही बदलली, अगदी पहिल्यासारखीच आहे. अरे तर बाळा, तू तरी कुठं बदलला आहेस? अजून एक गोष्ट सांगू, आम्हाला तर असं वाटतं की तू आमच्यापासून लांब नाही आहेस. मी जेव्हा पण मालिनीला बघते ना, तर मला तिच्यात तूच दिसतोस. वाय, सिक्सर तर तू मारलासच. असं वाटतंय आज तर उमंगकडून काहीतरी बोलून घेणारच. बरं बाळा, एक गोष्ट सांगू तुला. तू जेव्हापासून इथून गेला आहेस ना, मालिनी कुठल्या ना कुठल्या तरी बहाण्याने फक्त तुझीच गोष्ट करत असते. आणि मी काय म्हणते, मला तर असं वाटतं की. काय वाटतंय आई तुला? काय सगळी फालतू गोष्टी करतेस? अगं काय आहे, माझ्या गोष्टींमध्ये कशाला तोंड खूप असतेस? चल तू जा इथून, तुझं काम कर. काकी, अरे हा, हे बघ ना, ही मालिनी मला तुझ्या बरोबर बोलूनच देत नाही. काय काय बोलून देऊ मी तुला? इतक्या सगळ्या फालतू गोष्टी करतेस तू त्याच्याशी? बघ ना, ही काय बोलतेय. आता तूच सांग, आपल्या पोरीच्या लग्नाची गोष्ट करणं ही काय फालतूची गोष्ट आहे? अरे माहित नाही स्वतःला काय समजते. जेव्हा बघावं तेव्हा रोकटोक करते मला. मी तर हिला असं म्हणते की हिची आणि तुझी जोडी ना खूपच आवडते मला. अच्छा तूच सांग, मी काय कुठली चुकीची गोष्ट बोलते? नाही काकी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुमच्यासारखी आई भेटणं तर खूपच कमी मुलींच्या नशिबात असतं. ज्या दिवस रात्र
आपल्या मुलीच्या सुखासाठी झटते आणि तिच्या दुःखातही रडते. तुम्हाला हेच ऐकायचं आहे ना, की मी मालिनीशी लग्न करणार आहे की नाही? काकी, तुम्ही तुमच्या मनात आता असा विश्वास बनवा की मी मालिनीशीच लग्न करेन. आणि मालिनीच माझी पत्नी बनणार. आई, रडायला काय झालं? बाळा, तू हे खरं बोलतोयस का? मला तर ना खूपच भीती वाटते आहे. हो काकी, मी अगदी खरं बोलतोय. तुम्ही लग्नाची तयारी करा. तुम्हाला जो दिवस आणि तारीख आवडेल मला सांगून टाका. मी तयार आहे. आई, फोन ठेव आई. आई, तू 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारलेस. तू ही मॅच जिंकलीस आई. रडू नकोस आई. काय आता पण काही ऐकवायला आली आहेस की मग आपल्या त्या लहानपणीच्या मित्राची डिटेल स्टोरी ऐकवायला आली आहेस मला? नाही, मी तुम्हाला हे विचारण्यासाठी आले की तुम्ही जे करत आहात, तुम्हाला जाण आहे की तुम्ही काय करत आहात ते? तर मग आता तू मला समजवायला आलेली आहेस? हो, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले की जे पण तुम्ही करत आहात त्याचा मला खूप त्रास होतोय आणि आता हे सगळं सहन करण्याचा मूड नाहीये माझा. तर मग ठीक आहे, तुझ्या जे मनात येते ते तू कर. पण तुम्ही तुमचा हट्ट नाही सोडणार. मनमानी? मी जे करतोय ती मनमानी नाहीये, पण तू जे करत आहेस ती तुझी मनमानी आहे. माझ्या ॲब्सेन्स मध्ये माझ्याच घरात कोणी अनोळखी येतं, तू त्याला घरी इन्व्हाइट करतेस, त्याला एंटरटेन करतेस, त्याच्याशी गप्पा मारतेस आणि मला याविषयी काहीच माहित नाही. आणि मलाच म्हणतेस की मी माझ्या घरात मी मनमानी करतोय. कोणी म्हटलं तुम्हाला की हे घर तुमचंय? काल रात्री मला एक स्वप्न पडलं होतं आणि तेव्हा मला कळलं की हे जे घर आहे ना ते माझं आहे. हो, मला पण असंच वाटतं की आजकाल ना तुम्ही स्वप्नातच आहात. तू इथून चुपचाप निघून जा आणि मला एकटं राहू दे. एकटे तर तुम्ही कधीच झाला आहात आणि सोबत मला पण एकटं केलंय. आणि जेव्हा 2 व्यक्ती एका घरात सोबत राहतील तेव्हा कधी ना कधी त्यांचं एकटेपण एकमेकांना डिस्टर्ब करणारच ना. तर मग ठीक आहे, निघून जा हे घर सोडून. हे घर माझंही आहे. अच्छा, कधीपासून? हे सांगणं जरुरी नाही समजत मी, पण एक गोष्ट नक्की बोलायची आहे की जेवढं तुम्ही या घराला स्वतःचं समजता त्यापेक्षा 1000 पट जास्त मी या घराला माझं समजते. तुम्ही याला घर म्हणता ना? तुम्हाला घराचा अर्थ समजतो?
आणि हो, तुमचा खूप मोठा गैरसमज आहे की तुम्ही घरात राहता. तुम्ही घरात नाही, तुम्ही छताच्या खाली राहता. घरात तर मी राहते, ते पण एकटीच. पण तुमच्याकडे अजूनही एक आशा आहे की तुम्ही तुमच्या घरात परत येऊ शकता. हा, ही गोष्ट वेगळी आहे की आता या घरात मी तुमची वाट नाही बघत. तरी पण मला ही जाणीव आहे की हे घर तुमचं सुद्धा आहे. देवचं रेझिग्नेशन तू एक्सेप्ट करायला नको होतंस. नाही डॅड, मी देवचं रेझिग्नेशन एक्सेप्ट नाही केलं आहे. ही इज अ पार्ट ऑफ आवर कंपनी. इनफॅक्ट आपण त्याच्यावर पूर्णपणे डिपेंडेंट आहोत. इतकी वर्ष आपल्यासोबत काम करून सुद्धा तो असं कसं करू शकतो, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुला वाटतं का की आय शुड कॉल हिम आणि ह्या बाबतीत मी त्याच्याशी काही बोलावं? व्हाय नॉट? जर तुमची त्याच्याबरोबर बोलायची इच्छा असेल तर प्लीज टॉक टू हिम. लास्ट टाइम तू त्याच्या काही पर्सनल प्रॉब्लेम्स बद्दल बोलत होतास. ज्या गोष्टीला त्याने समजदारीने घ्यायचं होतं त्या गोष्टीचा त्याने खूप मोठा इश्यू केला आहे आणि त्या गोष्टीचं लिंक आपल्या भूतकाळाशी आहे. काय? हो डॅड. मी त्याला सर्व काही सांगितलंय. मला कळू शकेल? अनुदामिनीशी तुमच्या लग्नाच्या काही महिन्यापूर्वीच भेटलो होतो. आम्ही अनुदामिनीला लग्नासाठी प्रपोज सुद्धा केलं होतं. एवढ्या छोट्याशा गोष्टीचा त्याने एवढा मोठा इश्यू केला. मनोज, तुला जी एवढीशी गोष्ट वाटते ना, ती एक ठिणगी आहे जी कुठलंही घर, कुठलंही कुटुंब किंवा कुठल्याही खोलवर नातेसंबंधाला नष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. मनोज, मी हे बोलत नाहीये की तू चुकीचा आहेस, पण कधी कधी एखाद्याचा सच्चेपणा, साधेपणा एखाद्याला गुन्हेगार ठरवते. आपल्याला देवला गुन्हेगार होण्यापासून थांबवावं लागेल.
मला ॲड्रेस प्रूफसाठी घराचे काही डॉक्युमेंट्स हवेत. सगळे डॉक्युमेंट्स तर माझ्या नावावर आहे, तर मग तुझा ॲड्रेस प्रूफ कसा बनेल? त्या डॉक्युमेंट्ससोबत आपल्या मॅरेज सर्टिफिकेटचं ॲफिडेव्हिट लागेल. बस. ठीक आहे, मग तुला सांगावं पण लागेल की ही डॉक्युमेंट्स तुला का पाहिजे ते.